गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यम्। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आपण पाहत आहोत भगवंताला काही लागत नाही, धन संपत्ती याची काही गरज नसते भगवंताला। फक्त त्याला एका भावाची म्हणजे प्रेमाचीच गरज असते। काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची। ईश्वर कधी इच्छा करीत नसतो की आपली सेवा कोणी करावी। तो निज लाभाने परिपूर्ण आहे, त्याला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नसते। तो स्वयं आनंदरूप आहे, त्याला अशी अपेक्षा किंवा इच्छा नसते की आपल्याला वैष्णवांनी नैवेद्य दाखवावा। त्याला भोजनाची इच्छा नसते, तो निष्काम आहे। भक्तांना प्रसन्न करण्यासाठीच तो भोजन करतो। भगवंताला अर्पण केल्याशिवाय कधी भोजन करू नये, त्याचेच पदार्थ त्याला अर्पण करायचे आहेत। प्रेमाने तुम्ही अर्पण कराल तर देव प्रसन्न होईल। देवाला अर्पण केल्याशिवाय खाणारी व्यक्ती उपाशी राहत असते। तुम्ही जेवढे देवाला अर्पण कराल त्याच्या कितीतरी पट देव तुम्हाला परत करेल। त्याच्याच वस्तू त्याला अर्पण करण्यात काही महत्त्व नाही, पण त्याला अर्पण केल्याशिवाय खाण्यात मात्र अनधिकृत भोजन केल्याचा दोष लागतो। भगवंताच्या घरी काही कमी नाही, ते फक्त तुमची भावना पाहतात। भगवंताने जे दिले आहे तेच फक्त त्यांना अर्पण करायचे आहे। जीव स्वतः तर कोणताही पदार्थ उत्पन्न करू शकत नाही, सर्व काही भगवान कृष्णाचेच तर आहे। दिवा लावल्याने किंवा आरती केल्याने देवाच्या घरी तर काही प्रकाश पडणार नाही। हे तर तुमच्या हृदयात प्रकाश पडण्यासाठी सर्व करायचे असते। म्हणजे आपण जो देवासाठी म्हणून जो दिवा लावतो, त्याची जी आरती करतो, ती देवाच्या हृदयात प्रकाश पडावा म्हणून नाही, तर तो आपल्या हृदयात प्रकाश पडावा म्हणून। म्हणजे कुठली गोष्ट करताना आपण समजून जर केली तर त्याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। ईश्वर तर स्वतः स्वयंप्रकाशी आहे। सेवा केल्याने सुख मिळते सेवकाला, भगवंताला काय सुख मिळणार। मग आपण जे म्हणतो, आपण म्हणजे खूप देवाची सेवा केली, खूप देवाची सेवा केली, ते केली म्हणजे कोणासाठी केली? आपल्याला स्वतःला ते सुख मिळावं म्हणून केली, देवाला सुख मिळावं म्हणून नाही। तो तर परमानंद रूप आहे, जीवाला देणारा तर ईश्वरच आहे, परंतु अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो। सेवा व पूजा यात भेद आहे। जिच्यात प्रेमाने प्राधान्य असते, म्हणजे ज्या सेवेमध्ये प्रेमाचे प्राधान्य असते
ती सेवा होय. जिच्यात वेद मंत्राचे प्राधान्य असते ती पूजा होय. पूजा कराल तर प्रेमाने करा, नाहीतर प्रेमाविना केलेले समर्पण व्यर्थ जाईल. म्हणजे प्रेमाविना भजन अर्थाविना पोती वाचूनी काय. तसं आपले कपडे खराब होतील या भीतीने कित्येक लोक मंदिरात साष्टांग दंडवती घालीत नाहीत. नरक पडण को डरते है, नरक पडण को नाही. जे काही आहे ते सर्व ईश्वराचेच आहे, फक्त आपले काम अर्पण करण्याचेच आहे. अर्पण करण्याच्याच रीतीने तुमच्या मनोभावनेचा पत्ता देवाला लागेल. म्हणजे जे आपण देवाला अर्पण करतो ते देवाला अर्पण करायचं असतं, पण अर्पण करण्याच्या पाठीमागे आपली मनोभावना चांगली असली पाहिजे. दक्षिणेत एक कथा प्रचलित आहे. कोणत्याही शुभ कार्यात विघ्ननाशक गणपतीची पूजा केली जाते. कोण्या एका गावात एका गृहस्थाच्या घरी विवाहाचा प्रसंग ठरला. ब्राह्मणाने पाहिले की गणपतीची मूर्ती तर नाही, आता पूजा कशी करायची. त्याने विचार केला की देवाची प्रतिष्ठा कोणत्याही रूपात प्रेमपूर्वक श्रद्धेने केली जाऊ शकते. सुपारी ती भगवंताचा वास आहे. उत्तमोत्तम वस्तू देवाला अर्पण करणेच भक्ती होय. म्हणून त्या पुरोहिताने नैवेद्याकरता ठेवलेल्या गुळाचाच गणपती बनविला. यजमानाने पूजा केली, धूप दीप दाखविला. नैवेद्याची वेळ आली. नैवेद्याच्या गुळाचाच तर गणपती बनविला होता. आता काय करावे. तेव्हा ब्राह्मणाने त्या गणपतीच्या मूर्तीतीलच गुळ घेऊन नैवेद्य दाखवला. गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य, अशा पूजेनेही गणपती प्रसन्न झाले. त्या यजमानाचे मंगल कार्य निर्विघ्नपणे पूर्ण झाले. कार्याची भावना शुद्ध होती ना. महत्त्व वस्तूचे नसते, भावनेचे असते. सद्भावपूर्वक केलेली सेवा सफल होत असते. सेवा करीत असताना उत्कट भावनेचे अश्रू वाहू लागले, कंठ दाटून आला किंवा रोमांच उभे राहिले तर समजा की ती खरी सेवा घडली. म्हणजे देवाची सेवा करत असताना आपल्याला उत्कट भावनेचे अश्रू व्हावे लागतात, कंठ दाटून येतो किंवा रोमांच उभे राहिले तर समजा की ती खरी सेवा घडली. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. त्याला भावरूप सेवा म्हणतात. सेवा केवळ क्रियात्मकच नसते तर भावनात्मकही असते. सेवा करताना आनंद वाटायला हवा, तरच ती खरी सेवा म्हणता येईल. जे काही कराल ते प्रेमपूर्वक करा. भगवंतासाठी भोजन तयार करा. भगवंताला अर्पण केल्यानंतरच तुम्ही भोजन करा. देवाची प्रार्थना करा की हे नाथ, आपण विश्वंभर आहात, सर्वांचे स्वामी आहात. आपल्याला कोण खाऊ घालू शकतो, तरीही मी मनाने हे पदार्थ तुम्हाला अर्पण करीत आहे. जे देवाचे आहे तेच त्याला अर्पण करायचे असते. हा जीव दुसरे काही कुठून आणणार. केवळ भावनेची किंमत असते. परमात्मा तर परिपूर्ण आहे, त्याला कशाचीच अपेक्षा नसते. त्याला कोणत्याही पदार्थाची भूक नसते. तो भावाचा भुकेला आहे, म्हणून देव भावाचा भुकेला. तुम्ही त्याला भावपूर्वक अर्पण कराल तर तो त्याच्या कितीतरी पट तुमच्या पदरात टाकील. भक्ती मार्गात भावा वाचून सिद्धी प्राप्त होत नाही. ज्ञान मार्गात त्याग व वैराग्य यांची आवश्यकता असते. वडील मुलाला रुपया देतात, ते कधी तो परत मागतात का. जरी मुलाने तो परत दिला नाही तरी वडिलांना त्याचे काही वाटणार नाही, पण जर मुलाने तो परत दिला तर बापाला आनंद होतो. वास्तविक रुपया तर बापाचाच असतो, तरी पण मुलाच्या देण्याने बाप संतुष्ट होतो. ईश्वर सर्व प्राणी मात्राचे पिता आहेत. त्यांनी जे काही आम्हाला दिले आहे तेच त्यांना आम्ही समर्पित करायचे आहे. पण इथे आपल्याला अहंकार असतो की मी देवाला नारळ दिला, मी देवाला पानं वाहिली, मी देवाला सुपाऱ्या दिल्या. पण हे कोणाचं असतं? देवाचंच असतं. ते देवालाच अर्पण करायचं. मग तिथे अहंकाराचा प्रश्न येतो का? म्हणून प्रतिज्ञा करा की देवाला अर्पण केल्याशिवाय मी काही खाणार नाही. कित्येक वेळा असे पाहण्यात येते की घरचे सर्व लोक खाण्यासाठी बाहेर जातात, तेव्हा देवाला फक्त दुधाचाच नैवेद्य दाखवतात आणि म्हणतात, देवा आज आम्ही जेवण्यासाठी बाहेर जाणार आहोत, तुम्ही फक्त दूधच प्या. पण ही काही चांगली गोष्ट नाही. घरात कोणालाही जेवायचे नसले तरी देवासाठी सर्व स्वयंपाक केला पाहिजे.
पुराण ऐकून जर एखादा शुभ संकल्प केला गेला नाही तर वक्त्याचे कथन व श्रोत्याचे श्रवण दोन्ही निरर्थक होत. कथा ऐकून सर्व हृदयात साठवा. कुण्याही मूर्तीची स्थापना करून तिची प्रेमपूर्वक मनोभावे पूजा करा. चित्त स्वरूपापेक्षा मूर्ती स्वरूप चांगले असते. पूजा करीत असताना मनात असा भाव धरावा की हा साक्षात परमात्मा आहे. पूजा करण्यापूर्वी ध्यान करा. ऐपत असेल त्याप्रमाणे खर्चही करा. सुंदर सिंहासन बनवा. ध्यानात कल्पना करा की भगवान वैकुंठाहून इकडे येत आहेत व माझ्या उपास्य मूर्तीत प्रवेश करीत आहेत. पूजा करीत असताना कुणाशी बोलू नका. कुणी आले तर त्यालाही नमस्कार करा. परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही व परमात्म्यासारखाही कुणी नाही. उपास्यामध्ये आपले मन संलग्न करणे सेवा होय. तुम्ही आपल्या शरीरावर जसे प्रेम करता तसे देवाच्या मूर्तीवरही करा. परमेश्वराचे आपणावर अनंत उपकार आहेत. नेहमी लक्षात असू द्या की प्रभूने माझे कितीतरी वेळा रक्षण केले आहे. मी भगवंताचा सेवक आहे, दासानुदास आहे. मी देवाचा आहे. पूजेत सेवेत दास्यभाव मुख्य असतो. दास्य भावाने हृदय लवकरच नम्र होते. म्हणजे जी गोष्ट आपण देवासाठी जी करतो ती केवळ आणि केवळ आपल्या चित्तशुद्धीसाठी असते. म्हणून ती करावीच लागते. नाही तर त्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होणार नाही आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवंताचे आपल्याला दर्शन होणार नाही. दास्य भावाशिवाय नाही. सेवेत दीनता आल्याने हृदय पाजरते. कृष्ण सेवेत जोपर्यंत हृदय पाजरत नाही तोपर्यंत सेवा सफल होत नाही. दास्य भावाशिवाय सेवा फळत नाही. सेवा स्नेह व समर्पण भावाने करा. जोपर्यंत मूर्तीत भगवत भाव जागणार नाही तोपर्यंत प्रत्येक पदार्थातही ईश्वर पाहता येणार नाही. सेवा करताना हेच लक्षात ठेवा की मी ज्याची पूजा करीत आहे तोच प्रत्यक्ष ईश्वर आहे. ज्या दिवशी तुमच्या हातून पाप घडेल त्या दिवशी पूजेच्या वेळी देव काहीसे अप्रसन्न दिसतील. जीव पाप करतो तेव्हा देवाला दुःख होते, कष्ट होतात. म्हणून शुद्ध होऊन पूजा करा. म्हणजे बघा, घरात जर समजा एखाद्या मुलाने जर काही बाहेर कुठली गोष्ट जर केली आणि जर समजा बापाला जर घरी कळाली तर दुःखी कोण होतं? मुलगा पहिला दुःखी होतो का बाप होतो? बाप दुःखी होतो. तसं जर जीवाने जर कुठलेही जर पाप केलं तर प्रथम दुःख देवाला होतं. जोपर्यंत मन मलिन असेल तोपर्यंत आनंदाची प्राप्ती होणार नाही. मनातून मलिनता घालवा. भक्ती, श्रद्धा व दृढता कशी असावी या संबंधी नामदेवांच्या चरित्रातला एक प्रसंग पाहण्यासारखा आहे. नामदेवांच्या घरी दररोज पांडुरंगाची पूजा सेवा केली जात असे. नामदेव 3 वर्षाचे होते त्यावेळची गोष्ट आहे. त्यांच्या वडिलांना एकदा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी नामदेवांकडे पूजा सेवा सोपवून दिली. वडील नामदेवाला म्हणाले, बेटा, श्री विठ्ठल आपल्या घराचे स्वामी आहेत. त्यांना नैवेद्य अर्पण केल्याशिवाय भोजन करणे पाप आहे. हे ऐकून नामदेवांनी नैवेद्यासंबंधीची रीत विचारून घेतली. वडील म्हणाले, बाळा, विठोबा घरच्या प्रत्येक वस्तूचे मालक आहेत म्हणून त्यांचा प्रसाद म्हणून वस्तू ग्रहण करण्यात दोष नाही. आता आपल्या घराचे मालक कोण आहेत? आपणच. आपण म्हणतो का आपल्या घराचे मालक विठोबा आहेत, देव आहेत म्हणतो का? नाही. देवाला अर्पण न करणे पाप होय. वेदांती ब्रह्म्याची चर्चा करतात. जीव ब्रह्म आहे असे त्यांचे मत. जीव ब्रह्मरूप असेली पण आज तर मानवी शरीराच्या संसर्गामुळे तो प्रभूचा दासच आहे. परमात्मा त्या जीवाला आपल्यात लीन करून केव्हा ब्रह्मरूप बनविल हे माहीत नाही. तोपर्यंत तो दासच आहे. म्हणजे भगवंताने जीवाला आपल्यामध्ये जोपर्यंत सामावून घेत नाही तोपर्यंत दास्य भक्ती करणं हे प्राधान्य आहे. दास्य भावाने जीवन उजळले जाते व मृत्यू गोडपणे येतो. भागवतात वात्सल्य भाव, मधुर भाव इत्यादींचे वर्णन आहे पण ते सर्व दास्य भावाशी संमिश्रित आहेत. दास्य भाव वाचून ईश्वराला जीवाची दया येत नाही. वडील म्हणाले, बाळा,
सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे, नंतर देवाची प्रार्थना करून त्यांना जागवावे. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदम उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यम मंगलम कुरु. प्रथम नैवेद्य तयार करून ठेवावा. वैष्णवांच्या हृदयात प्रेमभाव उत्पन्न झाल्यावरच देवाला भूक लागत असते. म्हणजे भक्ताचे किंवा वैष्णवांच्या हृदयात प्रेमभाव उत्पन्न होतो तेव्हाच देवाला भूक लागते. भगवंताचे चरण हळूहळू धुवावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये. कारण यथा देहे तथा देवे, यथा देवे तथा गुरव. स्नान घालून हळूहळू त्यांचे दर्शन घ्यावे, सद्भावाने पूजा करावी, मग त्यांना सजवावे. त्यांना विचारावे की देवा, आज आपण कोणता पितांबर नेसाल. शृंगार करणारा भगवंताशी एकरूप होऊन जातो. देवाने जर आपणास भरपूर दिले आहे तर त्याच्यासाठी काटकसर का करावी. योग्याला जो आनंद समाधीत मिळतो तो आनंद भक्ताला देवाचा शृंगार करण्यात मिळतो. योगी डोळे मिटून समाधीतला आनंद उपभोगतो, तर भक्त उघड्या डोळ्याने तोच आनंद देवाला पाहून लुटत असतो. योगी प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी क्रिया करतात, तरी त्यांचे मन एखाद्या वेळी उलटेच काही करून ठेवते. भगवंताला वारंवार बोलावले तर तो बोले. जगाला विसरून परमेश्वराशी तन्मय होऊनच आनंद प्राप्त होऊ शकतो. शृंगार केल्यानंतर दूध व नैवेद्य समर्पण करावा. श्री विठ्ठल फार लाजवळ आहेत. वारंवार विनंती केली तरच ते भोजन करतात. त्यांना प्रार्थना करावी की देवा, जरी तुम्हाला भूक नसली तरी तुम्ही नैवेद्य अवश्य ग्रहण करा. अशी प्रार्थना जेव्हा तुम्ही वारंवार कराल तेव्हा कुठे भगवान दूध घेतील. सेवा भक्तीत प्रेम मुख्य आहे. भावपूर्वक भक्ती घडली पाहिजे. देवाची स्तुती करावी. हे नाथ, आपण आजामेळासारख्यांचा उद्धार केला तर काय माझा करणार नाही. मी अधम जरूर आहे, पण आजामेळा इतका नाही. आजामेळ तर वेश्येच्या सोबत राहत असे, मी तसे तर काही केले नाही. तर मग देवा, तुम्ही माझ्यावर कृपा करणार नाही का. स्तुतीनंतर देवाला नमस्कार करावा. स्तुतीत काही न्यूनता राहिली असेल तर ती नमस्काराने भरून निघते. पूजा समाप्त झाल्यानंतर देवाला साष्टांग नमस्कार घालावा. नामदेव तर भोळा बालकच होता. त्याने पितेचे सांगणे अक्षरशः खरे मानले. लहानशा मुलाला जर योग्य रीतीने समजावले तर त्याला मूर्तीती भगवंताचे दर्शन होईल. मोठा झाल्यावर जर समजावू लागाल तर तो तर्ककुतर्क काढील. म्हणून बाल्यावस्थेत भक्तीचे संस्कार दृढ केले पाहिजे. म्हणजे मोठा झाल्यावर म्हणजे तो त्याच्या अकलेत आल्यावरती तो बाकीच्या दुसऱ्या कोणाच्या अकलेने चालणार नाही. म्हणून लहान बाल्यावस्थेत असतानाच लहान मुलांना भक्तीचे संस्कार करायचे असतात. नामदेवाच्या मनात ही गोष्ट पक्की ठसली. श्री विठ्ठल दूध अवश्य पितील, भोजनही अवश्य करतील. बनवल्याने भक्त बनत नसतो, भक्त जन्मावा लागतो. म्हणजे बनून कधी भक्त बनत नसतो, तर भक्त जन्मावा लागतो. नामदेव जन्मताच भक्त होते. ज्या दिवशी वडील बाहेरगावी गेले त्या दिवशी नामदेवाला रात्री झोपच आली नाही. देवाच्या विचारात तो धुंद होता. सकाळी 4 वाजल्यापासून तो देवपूजेला लागला. त्याने देवाला मोठ्या प्रेमाने उठवले. बालक बनून देवाची सेवा करा. बालक जसे निष्पाप असते त्या निष्पाप वृत्तीने देवपूजा करा. नामदेवाने श्री विठ्ठलाचे पाय धुवून त्यांना मोठ्या प्रेमाने सजविले. विठोबा मोठे प्रसन्न दिसू लागले. नामदेव घरचे गरीब होते. देवाला प्रिय असलेल्या तुळशीची माळ त्यांनी विठोबाच्या गळ्यात घातली. थोडे देऊनी पुष्कळ दिल्यासारखे ज्याला वाटते तो देव, व पुष्कळ देऊनी ज्याला थोडेच दिल्यासारखे वाटते तो जीव होय. म्हणजे देवाला जरी थोडी दिली ना तरी देवाला असं वाटतं की मला हे जास्त मिळालं, आणि जीवाला कितीही जरी मिळालं तरी तो म्हणतो मला थोडंच मिळालं. आता हे नामदेवरावांची बाल्यावस्थेची भक्ती का सांगायची येते त्यांना, की प्रत्येकाने जरी मोठा मनुष्य झाला असला तरी बालपणाने म्हणजे आपले जे मन आहे ते बाल्य बनवायचं, म्हणजे लहान बनवायचं. लहान मुलाच्या मनामध्ये काही तर्कवितर्क असतात का, तसेच आपण तर्कवितर्क न करता भगवंताची भक्ती केली पाहिजे. म्हणून नामदेवरायांचं बाल्यावस्थेतलं चरित्र येते त्यांना सांगावं लागलं. नामदेवाने विठोबाला गोपीचंदनाचा टिळा लावला. शृंगारानंतर देवाला भूक लागत असते. आमच्या हृदयात जर प्रेम असेल तर मूर्तीतला देवही दाबतो. प्रेम जडाला चेतन करते व
प्रेमाचा अभाव चेतनालाही जड बनविते. नामदेवाने दूध आणून देवापुढे ठेवले व प्रार्थना करू लागला, विठ्ठला, तू जगाचा पालन करता आहेस, मी तुला काय खाऊ घालू शकतो? तुझेच तुला मी देत आहे. त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. नामदेव वारंवार देवाला विनू लागले, पण नामदेवाचे प्रेम पाहून देव दूध पिणे सोडून नामदेवालाच पाहू लागले. देव दूध पित नाहीत हे पाहून नामदेव म्हणाले, देवा, मी लहान बालक आहे, आजपर्यंत मी आपली सेवा केली नाही, माझ्याकडून काही चुकले म्हणून आपण नाराज तर झाला नाही? आपण दूध का पित नाही? आपल्याला भूक लागली नसेल तरी देवा दूध प्या. दुधात साखर तर कमी झाली नसेल अशी शंका वाटून नामदेव घरी गेले व त्यांनी आणखी साखर आणून दुधात टाकली. नामदेव म्हणाले, देवा, आपण दूध पिणार नसाल तर मी दूध पिणे सोडून देईल. आपण जर दूध पिणार नाही तर मी माझे डोके आपल्या पायावर फोडेन. नामदेवाला भीती वाटत होती की जर विठोबा दूध प्याले नाही तर वडील रागावतील. नामदेव आपली डोके फोडणार इतक्यात देवाने दुधाचा प्याला उचलला. आज जड मूर्ती ही चेतन झाली. नामदेवाचे प्रेम पाहून विठोबा प्रसन्न झाले. विठोबाला दूध पिताना पाहून नामदेवांनाही आनंद झाला. नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवाला आशा वाटत होती की देवाचा थोडा तरी प्रसाद आपल्याला मिळेलच. देवच सर्वच्या सर्व दूध घट्ट करण्याच्या विचारात असलेले पाहून नामदेव देवाला म्हणाले, देवा, आज तुम्हाला काय झाले आहे? काय सर्वच्या सर्व दूध तुम्ही पिणार? थोडे सुद्धा मला देणार नाही का? हे ऐकून विठोबाने नामदेवाला उचलून आपल्या मांडीवर घेतले. मग एकमेकांनी परस्परांना दूध पाजले. याला म्हणतात सेवा. त्यावेळेला नामदेव महाराजांच्या हातून देव दूध प्याला, बरोबर की नाही? मग आज नाही का देव दूध पीत? आज देव दूध पीत नाहीत का? पिल, पण त्याला नामदेव बनावं लागेल तर मग पिणार. तसं मग प्रत्येकाने आपण जर ठरवलं की आपल्या हातून देवाने दूध प्यावं तर आपल्याला नामदेव महाराज बनावं लागेल, तर नक्कीच पिणार. प्रेम व सेवेशिवाय भक्ती सफल होत नाही. त्या प्रेमात अशी काही शक्ती आहे की निष्कामाला सकाम व निराकाराला साकार बनावे लागते. ईश्वरावर प्रेम करा. ईश्वर जीवावर प्रेम मागतो. देव प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमाला पात्र एक देवच आहे. सेवा करता करता जर हृदय द्रवले आणि डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या तर ती सेवा खरी समजावी. ज्ञानाने वस्तूचे स्वरूप कळेल, पदार्थाचे ज्ञान होईल, पण त्याच्या स्वरूपात परिवर्तन होणार नाही. पण भक्तीमध्ये त्या वस्तूत परिवर्तन करण्याची शक्ती आहे. प्रेमात भक्तीत जड मूर्तीला चेतन करण्याची शक्ती आहे. बिंबाचा शृंगार कराल तर प्रतिबिंबही शोभून दिसेल. तुम्ही देवाला द्याल त्याच्या कितीतरी पट देव तुम्हाला देईल. द्रौपदीची लाच परमात्म्याने राखली. नंतर त्यांची भेट झाली तेव्हा द्रौपदीने कृष्णाचे आभार मानले. तेव्हा कृष्ण म्हणाले, आभार उपकाराची तर गोष्टच नाही. मीच आज तुझ्या ऋणातून मुक्त झालो. तू कदाचित विसरले असशील, पण मला मात्र आठवते. एकदा माझे बोट कापले व रक्ताची धार वाहू लागली. तेव्हा सर्व राण्या आपापल्या महालात कापडाची पट्टी शोधण्यास गेल्या. तेव्हा तू आपला पितांबर फाडून माझ्या बोटाला पट्टी बांधली होतीस. त्या पट्टीत 999 दोरे होते. त्यावेळी माझ्या हृदयात आले होते की मी माझ्या बहिणीला 999 साड्या देईन. त्या देऊन आज मी मुक्त झालो. म्हणजे भगवंत ज्यावेळेला आपल्याला मदत करायला येईल तेव्हा आपण समजून जायचं की आपले पाठीमागचं काहीतरी पुण्य होतं, म्हणून भगवंत आपल्या भेटीसाठी धावत आले. मग आता आपण असं म्हणतो की आपण जर एक पट केलं तर भगवंत 2 पट दुप्पट करतो. म्हणजे ह्या गोष्टीवरून खरंच आहे की ज्या वेळेला त्यांना ती पट्टी पाहिली तर त्यामध्ये पट्टी 999 दोरे होते. तर त्यांनी 999 दोऱ्याऐवजी 999 साड्या पुरवल्या द्रौपदीला. माणूस देवाला जितकी देतो त्याच्या कितीतरी पट देव त्याला परत करतो. तो आपल्या शिरावर ऋणाचे ऋण ठेवीत नाही. परमेश्वर निजलाभ परिपूर्ण आहे, म्हणून तो देवाला दिलेल्या वस्तूच्या कितीतरी पट परत करतो. तो आपल्या शिरावर कोणाची कर्ज ठेवत नाही. इतकेच नव्हे तर ते कर्ज व्याजासहित परत करतो. कोण? भगवंत. प्रल्हाद स्तुती करतो आहे, देवा,
आपल्या मंगलमय सद्गुणांचे मी कसे वर्णन करू? ब्रह्मादी देवांनाही आपल्या लीलेचा अंत लागला नाही. आपण शांत व्हा. आपण माझ्या पित्याचा वध केला ते चांगलेच झाले. माझे वडील जगाला त्रास देणारे होते. आपले भयंकर स्वरूप पाहून देवांना भीती वाटत आहे. मला मात्र काही भय वाटत नाही. आपल्या उग्र स्वरूपाचे मला मात्र भय वाटत नाही. मला या संसाराचेच भय वाटते. आता इथे एक प्रश्न आहे की ज्या टायमाला नरसिंह अवतार भगवंतांनी घेतला आणि त्यांनी प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू यांचा वध केला, त्यावेळेला त्यांना म्हणजे त्यांनी एकदम अकराळ विकराळ असं रूप धारण केलं आणि ते एकदम चवताळून उठले भगवंत. त्यावेळेला ते शांत करण्यासाठी सगळे देवांनी प्रयत्न केले पण कुणालाही जमलं नाही. परत लक्ष्मीने प्रयत्न केला, त्यांनाही जमलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना जो व्यापक स्वरूप जो भगवंत आहे त्याची आपल्याला प्रचिती आली पाहिजे आणि ती प्रचिती भक्त प्रल्हादाला आली होती म्हणून भक्त प्रल्हाद घाबरला नाही. आणि ज्या वेळेला भक्त प्रल्हाद ज्या टायमाला पुढे गेले भगवंताकडे, त्या टायमाला भगवंताने त्यांना आपल्या मांडीवरती घेतला. म्हणजे पा हे दीनबंधो, मला तर या संसार चक्रात रगडून जाण्याची भीती वाटते. माझ्या कर्मपाशाने बांधून मला या भयंकर जीवजंतूमध्ये सोडून दिले गेले आहे. सर्व जीवांचे एकमात्र शरण व मोक्ष स्वरूप असे आपण आहात. आपल्या चरणाशी आपण मला प्रसन्नतेने कधी बोलवाल? आपणच सर्वांचे आश्रय आहात. आपणच आमचे प्रिय मित्र आहात. आपण सर्वांचे परम आराध्य आहात. आपल्या लीला कथेचे गायन करीत करीत मी सहज रीतीने हा दुस्तर संसार पार करून जाईन. द्रष्टा मया दिवी विभो खिल दिष्णे पाना मायु श्रियो विभव इच्छती यावजन्नो यम ये स्मत पितु कुपित हा स विज्र भीत तभ्रू विज स्फुर्जितेन लुलितः स तू ते निरस्ता. ज्यांच्या प्राप्तीसाठी सर्व संसारी जीव धडपडत असतात, ते स्वर्गातील लोकपालांचे आयुष्य, ती लक्ष्मी, ते वैभव, सर्व काही मी पाहून चुकलो आहे. माझ्या वडिलांना कोणत्या वस्तूची न्यूनता होती? नजरेची एक फेक सर्व काही आणून देण्याला समर्थ होती. स्वर्गातील सर्व संपत्ती त्यांना प्राप्त झाली होती, तरी त्या सर्वांचा नाश झाला. भोगांच्या उपभोगांचे असे विनाशकारी परिणाम मी पाहिले आहे. म्हणून भोगापभोग, दीर्घ आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर, इंद्रिय भोग्य वस्तू किंवा ब्रह्मदेवाचे वैभव इत्यादींची मला इच्छा नाही. मी तर म्हणतो आयुहा श्रियम विभव मैद्रियमहा विरज्वातन इच्छामी ते. भगवान, हा संसार तर अंधकारमय असलेला एक असा कूप आहे की ज्यात नेहमी दंश करण्यास तत्पर असलेला एक काळ सर्प फिरत असतो. विषय भोगांची इच्छा करणारे जीव या कूपात फसलेले आहेत. हे वैकुंठनाथ, हे सर्व काही मी जाणतो, तरी पण माझे मन आपल्या गुण लीला श्रवणात रमत नाही. माझ्या मनाची दुर्दशा झाली आहे. माझे मन दुष्ट असून पाप वासनांनी ते दूषित झाले आहे. ते कामोपभोगासाठी नेहमी आतुर असते. ते मन हर्ष, शोक, लोक, परलोक, धन, पत्नी, पुत्र इत्यादींच्या चिंतेतच नेहमी गुरफटलेले असते. ते मन इतस्ततः भटकत असते व त्याला नियंत्रित करणे मोठे कठीण काम आहे. ते कामातुर आहे, भयत्रस्त आहे, नाना प्रकारच्या इच्छांनी दूषित झालेले आहे व दुःखी आहे. भगवान नरसिंह म्हणाले, बाळा, बिघडलेले मन भगवंताच्या नाम जपाशिवाय सुधारत नाही. प्रल्हाद, तुझे मन बिघडलेले नाही, ते शुद्ध आहे. म्हणूनच तुला माझे दर्शन घडले, तू मला पाहू शकलास. प्रल्हाद पुढे म्हणाला, हे अच्युत, हे नरहरे, नेहमीच अतृप्त राहणारी ही जीभ मला स्वादिष्ट पदार्थांकडे आकर्षित करते, तर जननेंद्रिय विषय संभोगासाठी, सुंदर स्त्रीकडे त्वचा कोमल स्पर्श सुखासाठी
पोट भोजनाकडे, कान मधुर संगीताकडे, नाक सुगंधी द्रव्यांकडे व चंचल डोळे सौंदर्याकडे मला आकर्षित करीत राहतात. कर्मेंद्रिय सुद्धा आपापल्या विषयाकडे जीवाला ओढत असतात. जीवाची दशा तर त्या व्यक्तीसारखी होते की ज्याला अनेक स्त्रिया असाव्यात व त्या त्या व्यक्तीला आपापल्या शयनगृहाकडे ओढीत असतात. कोणी एक चोर चोरी करण्यासाठी एका इस्माच्या घरात शिरला. कोण्या तरी साहेबाचे ते घर होते. त्याला 2 स्त्रिया होत्या. एक स्त्री त्याचे केस धरून त्याला वर ओढीत होती व दुसरी स्त्री त्याचे पाय धरून त्याला जमिनीवर घासत नेत होती. चोराने हे दृश्य पाहिले व त्याला हसू आवरले नाही. तो मोठ्याने हसल्यामुळे पकडला गेला. त्याला राजाजवळ नेले. चोराने राजाला विनंती केली की मला कोणतीही शिक्षा द्या, पण त्या 2 बायकावाल्या साहेबासारखी मात्र शिक्षा देऊ नका. ही वरील गोष्ट कोण्या दुसऱ्या साहेबांची नाही तर जीवाची आहे, म्हणजे आपली आहे. तृप्ती भोगात नाही, त्यागात आहे. इंद्रियांचा आवेग सहन करून त्यांना नियंत्रित कराल तर सुखी व्हाल. भोगाने वासना वाढत जाते. उपभोगाने इंद्रियांचे रक्षण न होता अक्षयच होतो. भक्तिरसानेच इंद्रिय पुष्ट होऊ शकतात. विषयांचे चिंतन करण्याने शक्तीचा क्षय होतो. ईश्वर चिंतनाने शक्तीची प्रगती होते. प्रल्हाद पुढे सांगतो, प्रभो, आपण सांगता की संसाराचा मोह सोडून माझे भजन करा, पण भजन करायचे तर कसे करायचे? आपण ह्या संसारात विषयांचे असे आकर्षण निर्माण करून ठेवले आहे की मोठमोठे ज्ञानीही गोते खातात. मायेने या प्रपंचात विषयांचे असे काही जाळे विणले आहे की त्यात मोठमोठे विद्वानी अडकून पडतात. संसारातील सुख तर विष आहे, पण तरी ते अमृतासारखे गोड वाटते. संसारातील विषय आपण असे आकर्षक का बनवले? जगात असे सुंदर पदार्थ उत्पन्नच का केलेत? म्हणूनच इंद्रियांना लालूच सुटून ती विषयात फसतात. म्हणजे प्रल्हाद देवाला बोलतोय, प्रभो, मी बालक आहे, माझ्या चुका माफ करा. मी म्हणतो की जग असे सुंदर बनविले म्हणूनच इंद्रियांना मोह पडतो ना. या जगातले विषय असे सुंदर आहेत की डोळ्यांनी ते पाहिल्याबरोबर चित्त चंचल होऊन जाते. हे जग एवढे सुंदर बनवले नसते तर किती चांगले झाले असते. आपण इंद्रियांना ताब्यात ठेवा म्हणून सांगता, पण जगातले सुंदर दृश्य पाहिल्याबरोबर सारे शहाणपण हवेसारखे उडून जाते. परमेश्वराने समजून उमजूनच हे जग सुंदर बनवले आहे. हेतू हाच की सर्व जीव मात्र सुखी व्हावेत. पण मर्यादेचे उल्लंघन करून आसक्तीपूर्वक भोगोपभोग घेऊन मनुष्य जर दुःखी झाला तर त्याला परमेश्वर काय करणार? त्यात ईश्वराचा काय दोष आहे? मर्यादा सोडून जीवाने विषयांचा उपभोग घेतल्यामुळे जर जीव दुःखी झाला तर त्यात देवाचा काय दोष आहे? म्हणजे जरी सुंदर वस्तू जरी बनवल्या तरी जीवाला उपभोग घेण्यासाठीच बनवल्यात, परंतु जीव काय करायला लागला? मर्यादा सोडून ते उपभोग घेऊ लागलाय. तर भगवंत म्हणतो तिथे मी काय करणार? त्याच्या तो मर्यादाचं उल्लंघन करून मर्यादेच्या बाहेर जाऊन तो उपभोग घेऊ लागला, म्हणून जीवाला दुःख होतं. भगवान नरसिंह प्रल्हादाला समजावतात, जीवांना सुखी करण्यासाठीच मी जगातले सर्व पदार्थ उत्पन्न केले आहेत. मनुष्य जर अमर्यादपूर्वक आसक्तीपूर्वक पदार्थांचा उपभोग घेऊन दुःखी होत असेल तर त्यात माझा दोष कोणता? मर्यादापूर्वक पदार्थाचा आणि विषयांचा उपभोग घेणारा माणूस सुखी होतो. विषयांच्या उपभोगाच्या वेळी माणसाने ही विसरता कामा नये की हा जगाचा निर्माता तो ईश्वर आहे. संसाराला सोडून मनुष्य कुठे जाईल? मी असेन व संसारी राहील. संसाराकडे भोग दृष्टीने नव्हे तर भगवत दृष्टीने जर माणूस पाहिल तर तो सुखी होईल. म्हणजे संसाराकडे सामान्य माणूस काय करतो? भोग दृष्टीने बघतो. ते भोग दृष्टीने न बघता भगवत दृष्टीने जर माणूस पाहिल तर तो सुखी होईल. तू अगोदर स्वतःला सुधार, त्याशिवाय साऱ्या जगाला तू कसा सुधारणार? पहा, म्हणजे त्याला सांगितलं की तू प्रल्हादाला सांगितलं अगोदर स्वतः तू सुधार आणि तरच मग तू जगाला सुधरवू शकतो. एकदा अकबराच्या मुलीच्या पायात काटा गेला तेव्हा राजाने बिरबलाला बोलावून सांगितले की माझ्या साम्राज्यातील सर्व जमीन चामड्याने आच्छादून टाका की जेणेकरून भविष्यात शहजादीच्या पायात काटा रुतणार नाही. बिरबल डोके खाजून लागला की सर्व साम्राज्यातील भूमी झाकली जाईल
एवढे मोठे चांबडे कुठून आणायचे? राजे लोक तर लहरी असतात. बिरबलने विचार केला की सर्व जमीन चांबड्याने झाकण्याऐवजी राजकन्याचे पाय चांबड्याने झाकले तर चालणार नाही का? असा विचार करून बिरबलाने एक जोडा बनवून राजकन्याच्या पायात घातला. जगात काटे आहेत व राहतीली, म्हणून ज्याच्या पायात जोडे आहेत त्याला काटे रुतू शकत नाहीत. बघा आता बिरबलाच्या मुलीला काटा लागला म्हणून नाही, अकबराच्या मुलीच्या पायाला काटा लागला तर अकबराने सांगितलं की बिरबलाला सांगितलं की संपूर्ण जेवढी जमीन आहे त्याच्यावर सगळं चांबड्याने झाकून टाक. बिरबलाने विचार केला की सर्व चांबडं एवढं आणायचं कुठून, म्हणून त्यापेक्षा त्यांनी काय केलं की त्यांनी मुलीच्या पायाला जोडे बसतील असं त्यांनी ते चांबड्याचे जोडे बनवले. म्हणजे याला म्हणतात, बाबा म्हणायचे यूज द ब्रेन, डोकं वापरा. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेवली पायी डोई. परमार्थ जर करायचा असेल किंवा संसारी जरी करायचा असेल तरी तो युक्तीनेच केला जाईल, बळावरती करू शकणार नाही. जगात काटे आहेत व रातिली, पण ज्याच्या पायात जोडे आहेत त्याला काटे रुतू शकत नाहीत. विवेकपूर्ण मर्यादेत राहून मनुष्य सुखांचा उपभोग घेईल तर तो सुखी होऊ शकेल. सुखांच्या उपभोगात विवेक व मर्यादा यांचा अनादर केला तर माणसाला दुःखी व्हावे लागेल. सर्वांना सुख मिळावे या हेतूने संसार निर्माण केला गेला आहे, पण माणूस विवेकपूर्ण मर्यादेत जगाचा उपयोग करीत नाही म्हणून दुःखी होतो. कोण्या एका गावात पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होती. अन्नदानापेक्षा जलदान श्रेष्ठ सांगितले आहे, म्हणून एका शेठजीने 15-20 हजार रुपये खर्च करून लोकांच्या भल्यासाठी एक विहीर खोदली. लोक विहिरीचे पाणी पिऊन त्या शेठजीला आशीर्वाद देऊ लागले. एके दिवशी योगायोगाने एक मुलगा खेळता खेळता त्या विहिरीत पडून मरण पावला. अतीव दुःखात माणसाचा विवेक राहत नसतो. त्या मुलाचा बाप त्या शेठजीशी भांडू लागला, त्याला शिव्या देऊ लागला, म्हणू लागला की जर तू विहीर खोदली नसतीस तर माझा मुलगा अशा रीतीने मेला नसता. आता आपणच विचार करा की शेठजीने त्या मुलाला मारण्यासाठी का विहीर खोदली होती? त्याने तर सर्व लोकांच्या उपयोगासाठी ती विहीर तयार केली होती. असे परोपकारी काम केल्यामुळे तर सारे गाव त्याची प्रशंसा करीत होते. तो मुलगा मेला यात शेठजीचा काय दोष? हा संसारी एक प्रकारची विहीरच होय, परंतु देवाने ती कुणाला बुडवण्यासाठी निर्माण केली नाही. म्हणजे प्रल्हाद देवाला म्हणाला की जग तू एवढं सुंदर बनवलं म्हणून लोक तिकडे आकर्षित होऊ लागली. ते जर बनवलं नसतं, ती आकर्षित होऊ लागली नसती, ते संसारात बुडाली नसती. म्हणून भगवंत प्रल्हादाला असे सांगतात, विहिरीच्या रूपाने सांगतात की हा संसारी एक प्रकारची विहीरच होय, परंतु देवाने ती कुणाला बुडवण्यासाठी निर्माण केली नाही. प्रल्हाद म्हणू लागला, प्रभो आपल्याला अपराधी कोण म्हणेल? पण ह्या विषयांना आपण सुंदर बनवले हे काही ठीक नाही केले, म्हणून आता आपणच आम्हाला शिकवा की जेणेकरून आमचे मन सांसारिक विषयांकडे फसणार नाही. नरसिंह भगवान म्हणाले, ह्या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत निर्माण केली गेली आहेत. ह्याचे पान केल्याने तुमचे मन विषयांकडे आकर्षित होणार नाही व इंद्रिय तुम्हाला त्रास देणार नाहीत. आता भक्त प्रल्हादाने भगवंताला उपाय विचारला, तेव्हा म्हणजे ह्या संसारातून तरुण जाण्यासाठी काय करावं लागेल? तेव्हा भगवंत म्हणतात की पहा, मी 2 अमृत पान तयार केलेली आहेत. पहा कोणती 2 अमृत पाने? एक नामामृत आणि एक कथामृत. जेव्हा जेव्हा मनात विषयांचा पापांचा प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथामृत, नामामृत यांचा आश्रय घेत जावा. म्हणजे जेव्हा जेव्हा मनामध्ये विषय येतील, पाप येईल, तेव्हा तेव्हा कथामृत आणि नामामृत यांचा आश्रय घेत जावा. जीवाला माणसाला विषयाने त्रास देऊ नये म्हणून तर मी 2 अमृत बनवले आहेत, त्यांचे नित्य सेवन करा. म्हणजे तुमचे मन विषयांकडे आकर्षित होणार नाही व इंद्रिय तुम्हाला त्रास देणार नाहीत.
स्वर्गात जे अमृत मिळते ते प्याल्याने सुख तर मिळते, पण असे म्हणतात की त्यामुळे पुण्याचा क्षय होतो, म्हणून तई पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका. पण कथामृत त्या स्वर्गातील अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. हे प्याल्याने पापाचा क्षय होतो, चरित्र लीला व नाम अमृत होत. कथामृत पापांना भस्म करून जीवन शुद्ध करते. जेव्हा नाम ब्रह्म व नाद ब्रह्म एक होतात तेव्हा परब्रह्म प्रकट होत असते. काय? जेव्हा नाम ब्रह्म व नाद ब्रह्म एक होतात तेव्हा परब्रह्म प्रकट होत असते. नामामृत काहीही करू शकते, त्याला काय अशक्य आहे? श्रीराम नाम जपनसे सारे कष्ट जाए, श्रीराम जपनसे सारा शुभ हो जाए. श्रीराम रसना रटे जो सदा, श्रीराम राममय विश्व सारा सुहाय. मीराबाईंनी म्हटले आहे, मेरो मन राम ही राम रटय रे, राम नाम जप लीजय प्राणी, कोटिक पाप कटय रे. नाम जपाला, राम भजनाला तशी कुण्या वस्तूची तर आवश्यकता नाही. मीराबाईंनी एका भजनात म्हटले आहे, माझ्यापाशी कोणतेच साधन नाही, मी साधन रहित आहे, मला तर तुझे नामच सर्व काही आहे. डंको नाम सुरत की डोरी, कलिया प्रेम चढाऊ ये माये, प्रेम कठोल बन्यो अति भारी, मगन हो गुण गाऊ ये माये. तन ताल मन करू ढपली, सोती सुरत जगाऊ ये माये, कीर्तन करू मैं प्रीतम आगे, सो अमर पूर पाऊ ये माये. मो अबला पर कृपा की, जो गुण गोविंद का गाऊ ये माये, बिराक प्रभु गिरिधर नागर, रथ चरणों की पाऊ ये माये. राम नाम मेरे मन बसियो, राम रसियो रुझाऊ ये माये, राम रसियो रुझाऊ ये माये. ही दोन अमृतम निःशुल्कच दिली आहेत. ही दोन्हीही श्रेष्ठ आहेत. कृष्णाचे नाव तर स्वर्गाच्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देव स्वर्गातले अमृत पितात तरी त्यांना शांती लाभत नाही. कथा अमृताच्या पानाने विषय शांत होऊन जातात. नामामृत व कथामृताचे पान करा. जेव्हा जेव्हा मनात पापी व डोळ्यात विकार उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा या दोन अमृतांचे पान करा. यांच्या पिण्याने तुम्हाला विषय सतावणार नाही. भोगी कधी योगी होऊ शकत नाही. कलियुगात माणूस भोगी आहे, म्हणून जर त्याने योगी बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला लवकर सफलता मिळणार नाही. म्हणून नामामृत व कथामृत हे दोन सरळ उपाय सांगितले आहेत. कथामृत व नामामृताच्या पानाने संसार सुखदायी व ब्रह्मरूप वाटतो. अज्ञानाला संसार दुःखरूप वाटतो, कारण त्याची दृष्टी विकारी असते. ज्ञानाला संसार सुखरूप वाटतो, कारण त्याची दृष्टी ब्रह्ममय झालेली असते. प्रल्हाद म्हणाला, प्रभू आपण जी दोन अमृत बनवली हे तर ठीकच झाले, पण मला तर त्यांचा काही उपयोग होत नाही. कारण मला हे माहीत आहे की भगवंताचे नाव व कथा अमृत आहेत, पण माझे मन या कथा कीर्तनात स्थिर होत नाही. आता भक्त प्रल्हाद देवाला जो प्रश्न करतायत ते खरं बघायला गेलं तर कोणासाठी करतायत? आपल्यासाठी करतात. कीर्तनाशिवाय कथेला पूर्णता नाही. कीर्तना वाचून कथा अपूर्णच राहते. मोठ्या पाप्याला कृष्ण कीर्तनाने आनंद मिळत नाही. पाप व अभिमानाचा नाश करण्यासाठी कथेला गेले पाहिजे. अभिमानासारखा दुसरा कोणी शत्रू नाही. विवाह, मृत्यू आणि भोजन यासाठी तीच व्यक्ती असावी लागते. एकाऐवजी दुसरा चालू शकत नाही, तर मग भजनात कसा चालू शकेल? विवाह, मृत्यू व भोजनाप्रमाणेच भजनही स्वतःच करायला हवे. कारण आपण काय म्हणतो, एखाद्याला वडील जर भजन करायला लागले तर दुसरी एखादी व्यक्ती म्हणते की बाबा मग आईला भजन करायची काय गरज आहे? पण इथे असं सांगितलं जातंय की विवाह जर करायचा असेल तर त्याच व्यक्तीला करावा लागतो की नाही? का दुसरी व्यक्ती तिथं उभी करून चालणार आहे का? नाही. आता मृत्यू ज्याचा आलेला आहे तो मृत्यू ज्याचा आलेला आहे त्यालाच यम घेऊन जाणार ना, का त्यावेळेला दुसऱ्याला घेऊन जाणार आहे का?
नाही. आता भोजन जे करणारी व्यक्ती जी आहे तर तीच भोजन करणार ना, का दुसऱ्याने भोजन करून तिचं पोट भरणार आहे? नाही. मग भजनामध्ये का असं त्याने केलं की मग माझं होईल म्हणून? तर तसं नाही. भजन सुद्धा हे स्वतःलाच करावं लागणार. केवळ ज्ञान निरर्थक आहे. ज्ञान हे जीवनात जितके उतरवाल तितके सार्थक होईल. भागवत साधकाला मृत्यूनंतर मोक्ष मिळण्याची गोष्ट करीत नाही, तर भागवत मृत्यूपूर्वीच ह्याच जन्मी मोक्ष देते. इंद्रियांचा समूह शुद्ध करा. गो म्हणजे इंद्रिये, कुल म्हणजे समुदाय. इंद्रिय शुद्ध झाली तर तुमचे हृदय गोकुळ बनेल व त्यात परमात्मा विराजमान होतील. प्रल्हाद म्हणतो, हे नाथ, मला हे माहीत आहे की नामामृत व कथामृताचे पान मन शुद्ध करते व शुद्ध मनाला जगत ब्रह्ममय असल्याची दृष्टीगोचर होते. पण माझे मनच असे विचित्र आहे की त्या अमृतांचा ते लवकर आश्रय घेत नाही. विचार करा की प्रल्हादाचे मन काय अशुद्ध होते? नाही, तर ते आपल्यासारख्या सामान्य पुरुषांची गोष्ट करीत होते. ते आम्हा लोकांच्या मनाची स्थिती सांगत होते. म्हणजे प्रल्हाद काय एवढा वेडा नव्हता किंवा त्याला कळत नव्हतं असं नाही, पण त्यांनी आपल्या जीवांची बाजू घेऊन ते बोलत आहेत. भक्त प्रल्हाद की आपल्या लोकांच्या मनाची स्थिती सांगत आहेत. सांसारिक विषयांच्या चिंतनाने आमचे मन विकृत झाले आहे, म्हणून जगही आम्हाला विकृत दिसते. सिद्ध ज्ञानी पुरुषाला जग विकृत नव्हे तर ब्रह्ममय दिसते, कारण ते परमात्म्याचे सतत चिंतन करीत असतात. साधकाला सुद्धा जग ब्रह्मरूप दिसत नाही, कारण तो साधनेत मग्न झालेला असतो. जो ईश्वराच्या विमुख आहे त्याला जग बिघडलेले दिसते. नामाचा आश्रय घेतल्याने मन सुधारते. आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी आणखी दुसरा कोणता मार्ग नाही. संसाराच्या चिंतनाने मन बिघडलेले असते. श्रीकृष्णाच्या चिंतनाने व स्मरणाने ते मन सुधारते. जेव्हा आम्ही पुराण ऐकण्यास बसलेला असतो त्यावेळी आमची दृष्टी वारंवार घड्याळाकडे जात असते, पण जेव्हा गप्पा मारायला बसतो तेव्हा हातावर घड्याळ असूनही नजर घड्याळावर जात नाही व रात्रीचा दीडही वाजून जातो. वेळेचा नाश म्हणजे सर्वस्वाचा नाश. अंतकाळाच्या वेळी एखाद्या लक्षाधीशाने देवाला 1,00,000-2,00,000 रुपये देऊ केले व विनंती केली की देवा, माझे आयुष्य आणखी 2 दिवस वाढवून दे, तर काय देव त्याचे आयुष्य वाढवून देईल? नाही, कारण भगवंत काळाचे दान करण्यात कंजूस असतात. म्हणजे इथे त्यांना काय सांगायचंय की ज्या वेळेला कीर्तन चालू असेल, प्रवचन चालू असेल, भगवंताची कथा चालू असेल, त्यावेळेला मात्र आपण घड्याळाकडे पाहतो. पण ज्या वेळेला तो एखादं नाटक पाहत असेल किंवा तमाशा पाहत असेल त्यावेळेला तो घड्याळाकडे पाहतो का? तेव्हा म्हणतो चालू द्या, अजून चालू द्या, चालू द्या. हे मन फार दुष्ट आहे, कामातुर आहे, नेहमी काम सुखाचे चिंतन करीत असते. प्रत्यक्ष विषय भोगापेक्षा काम सुखाचे चिंतन अधिक वाईट असते. मन इतके विकृत झालेले असते की ते कथा कीर्तनात स्थिर राहतच नाही. मन हर्ष, शोक व भयाने युक्त आहे. मन थोड्याशाही लाभाने हर्षयुक्त होऊन उचंबळून येते, तसेच थोड्याशा हानीने तर अश्रू ढाळू लागते. कोणत्याही ग्रंथात असे लिहिलेले नाही की देवाच्या कृपेने धन मिळते. पुन्हा कोणत्याही ग्रंथात असे लिहिलेले नाही की देवाच्या कृपेने धन मिळते. आणि आपला सर्व जो खटाटोप चाललेला आहे तो कशासाठी? देवाच्या कृपेने धन मिळावं म्हणून, देवाच्या कृपेने संपत्ती मिळावी म्हणून. पण इथे स्पष्ट सांगितलंय की नाही? भागवताच्या 8व्या स्कंदात सांगितले आहे की प्रभू ज्याच्यावर कृपा करतो त्याच्या साऱ्या संपत्तीचा नाश करतो. मग आता पहा, आपले तुकाराम महाराज पण म्हणतात, हरी आला घरा त्याच्या संसारावर पडे चिरा. म्हणजे ज्याच्या घरामध्ये हरी येतो त्याच्या संपूर्ण संसाराचा नाश होतो. आणि आपण देवाकडे काय मागतो? संसारातच मागतो. आता पहा, भगवत कृपेचे फळ धन नव्हे तर धन प्रारब्धाने मिळते.
म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. भगवंताच्या कृपेने मनाची शुद्धी होते. म्हणजे इथे सांगायचे त्यांना की धन वगैरे सगळं प्रारब्धाने मिळतं आणि भगवंताच्या कृपेने मनाची शुद्धी होते, धन प्राप्त होत नाही. भगवंत ज्याच्यावर कृपा करतो त्याला संपत्ती नव्हे दारिद्र्य देतो. प्रभू कृपा झाली म्हणजे सत्कर्म करण्याची इच्छा होते. आता ही जी कथा ऐकत असतील ते म्हणतील, बाबा आम्ही तर भगवंताच्या आम्ही जे पूजा करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, ते आम्ही धन दौलत संपत्ती मिळवण्यासाठी करतो. आणि इथे तर सांगतात की भगवंताची कृपा झाली की दारिद्र्य येते. मग आता आम्ही कशासाठी भक्ती करायची? प्रश्नचिन्ह उभा राहणार ना. मग ते आता ज्यांच्या त्यांनी ठरवायचं. प्रभू कृपा झाली म्हणजे सत्कर्म करण्याची इच्छा होते. जीव एवढा खुळा आहे की तो थोड्याशा आनंदाने पागल होतो व लहानशा दुःखाने रडू लागतो. संसार पापमय आहे अशी कल्पना कधी करू नका. संसारातल्या नव्हे, तुम्हाला आपल्या मनात दडलेल्या पापांचा जबाब द्यावा लागेल. तुम्ही जगातले पाप नाहीसे करू शकत नाही. या संसाराचे सुख कसे आहे? खरूच खाजविण्याप्रमाणे ते आहे. मैथुनाचा आनंद व इतर विषयानंदी याच कोटीतले. जोपर्यंत खरूच खाजवीत राहाल तोपर्यंत त्यात सुद्धा गोडीचा आभास वाटेल. पण नखाच्या विषयाने खरूज वा गच करणे वाढून त्रासही होऊ लागेल. म्हणून ही सर्व सुखे तुच्छ व दुःखदायक आहेत. म्हणजे एका भगवंताला सोडून तुम्हाला इतर ठिकाणी जो आनंद मिळतो तो खरूच खाजवल्यासारखा आहे, म्हणजे तात्पुरता आहे. उलटा तुम्ही जेवढं तुम्ही खाजवत जाल तेवढा तुम्हालाही त्रास होईल, कारण त्या नखामध्ये त्याचं विष भरलं जातं. इंद्रिय व विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत होतात, यात शंका नाही. त्यांना आदी व अंत आहे, म्हणजेच ते अनित्य आहेत. म्हणून ज्ञानी पुरुष या सुखात कधी रमत नाही, कारण त्यांना माहिती आहे हे तात्पुरतं आहे. आता याने क्षणामध्ये नसेल. जशी वीज चमकते नाही, वीज, त्या वीज चमकण्यामध्ये कोणी संसार प्रपंच करू शकतो का? नाही. तसं हे जे संसार प्रपंचामधलं जे सुख आहे ते त्या विजेप्रमाणे आहे, क्षणिक. तो अशा सुखांची इच्छाही करीत नाही. जेव्हा इंद्रियांना लालूच सुटते त्यावेळी धीर करून माणूस जर मनाला शांत ठेवी आणि सावध राहील तर तो सुखी होऊ शकतो. प्रल्हाद प्रार्थना करू लागला, हे नाथ, मी या सर्व झंझटांनी थकून गेलो आहे. तेव्हा प्रभू म्हणाले, चल, मी तुला माझ्या धामात घेऊन चलतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, भगवंत आपल्याला आपल्या धामामध्ये कधी नेऊ शकतात? ज्या वेळेला जीव या संसाराला विटतो, कंटाळतो, त्यावेळेलाच भगवंत आपल्याला आपल्या धामामध्ये नेऊ शकतात. प्रल्हाद उद्गारला, देवा, तुमच्यासोबत मी एकटा येऊ शकत नाही. मी इतका स्वार्थी नाही की माझ्या बालमित्रांना येथेच सोडून आपल्याबरोबर मी एकटा येईन. मला एकट्यालाच मोक्ष नको. प्रल्हाद आपल्या सहपाठी असुर बालमित्रांचा विचार करतो आहे. तो सर्वांची मुक्ती इच्छितो आहे. केवळ स्वतःच्या कल्याणासाठी वनात साधना करणारी व्यक्ती स्वार्थी ठरते. एकांतात तप, साधन, भजन, जप करणारा केवळ आपलाच उद्धार करीत असतो. म्हणजे वनामध्ये जी व्यक्ती गेलेली आहे तिचा उद्धार होणार नाही असं नाही, होईल, पण तो एकट्याच होईल. पण जर भजन करणारी जी व्यक्ती आहे, सर्वांना धरून जी भजन करणारी जी व्यक्ती आहे, ती सर्वांचा विचार करते की देवा, माझ्या बरोबर त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. केवळ आपला स्वतःचाच उद्धार करणारा स्वार्थी असतो. आपल्या संसर्गात संगतीत जो कोणी येईल त्याचाही उद्धार करणाराच खरा वैष्णव होय. पण इथं प्रत्येकाला वाटतं की माझाच उद्धार झाला पाहिजे. तर तसं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे माझ्याबरोबर जे आहेत त्यांचा सुद्धा भगवंताने उद्धार केला पाहिजे. त्याला खरा वैष्णव म्हटलेला आहे. आपल्या जन्मभूमीला, जगातल्या
अन्य कोणत्याही जीवांना जो सन्मार्गाकडे नेत नाही व एकांतात बसून तप ध्यान करीत राहतो, तो कितीही ज्ञानी असला तरी स्वार्थीच समजावा. म्हणून प्रल्हाद म्हणाला, हे प्रभो, मी स्वार्थी नाही. मी आपल्या निवासी लोकांत येईल तर माझ्या या सर्व सोबत्यांना घेऊनच देवा मी तुमची काय स्तुती करू शकतो. वेदही आपली स्तुती ठीक रीतीने करू शकले नाही. मी तर लहान बालकच आहे. या स्तुतीच्या शेवटच्या श्लोकात प्रल्हादाने ही 6 साधने सांगितली आहेत. जो या साधनांचा अवलंब करतो त्याला भगवत चरणांची अनन्य भक्ती प्राप्त होते. प्रथम साधन प्रार्थना. सकाळी डोळे उघडल्यावर ईश्वराचे स्मरण करा, प्रार्थना करा, करदर्शनही करा व भूमातेला प्रणाम करा. सकाळी उठल्याबरोबर करदर्शन करा. करदर्शन म्हणजे हाताचं दर्शन, म्हणजे हातांकडे पाहून संकल्प करा की आज या हातांनी पवित्र कर्मीच करीन की जेणेकरून भगवंताला माझ्या घरी येण्याची इच्छा होईल. हातक्रिया शक्तीचे प्रतीक आहे. या हाताने मी सत्कर्मच करीन. शिवो भूत्वा शिवम यज्जत. कल्याण रूप बनून त्या कल्याणकारीची पूजा करा. प्रातःकाळी हा श्लोक म्हणा. कराग्रे वस्ती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदः, प्रभाते करदर्शनम. आजकाल तर करदर्शनाऐवजी कपदर्शन चालू आहे. समजलं का? कपदर्शन म्हणजे काय? उठल्या चहा ना, त्याला कपदर्शन म्हटले. उठल्याबरोबर लोक आपल्या तोंडाला चहाचा कप लावतात, चहा बरोबर बिस्किटे खातात व नंतर इतर कामांना प्रारंभ करतात. प्रातःकाळी उठल्याबरोबर अंथरूण सोडण्यापूर्वी प्रथम भगवंताला वंदन करा व त्यांची प्रार्थना करा की देवा मी तुमचा आहे व तुम्ही माझे आहात. माझ्या हृदयात विराजमान व्हा व माझा हा शरीरच चालवा. सकाळी दीनतापूर्वक देवाची प्रार्थना करा की हे कृष्णा, आपण ज्याप्रमाणे सारथी बनून अर्जुनाचा रथ चालविता त्याचप्रमाणे माझा हा शरीर रथ चालवा. या शरीररथाचे स्वामी आपण आहात. भटकणाऱ्या इंद्रियांना प्रतिबंध करा. माझ्या इंद्रियरूपी घोड्यांना सांभाळा, माझे रक्षण करा. जर भगवंत तुमच्या शरीररथाचे सारथी बनतील तर तुमचा रथ नियोजित ठिकाणी पोहोचेल. पण जर का तुमचे मन तुमचा शरीररथ चालविल तर मग तुमचा शरीररथ खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बरेच जण म्हणतात की जर काय सांगलं की बाबा माळ घाला, गुरु करा, नामजप करा, तर म्हणतात तर ते काय उत्तर देतात, माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी करील. आणि इथे काय सांगितले, तुमचे मन तुमचा शरीररथ चालविल तर मग तुमच्या शरीररथ खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्यांना खड्ड्यात पडावं असंच वाटतं, म्हणून ते म्हणतात की माझ्या मनाला वाटेल तेव्हा. भगवान जीवाला म्हणतात, जर तू आपला रथ माझ्या स्वाधीन करशील तर तुझ्या इंद्रियरूपी घोड्यांना मी नियंत्रित करीन, सांभाळीन आणि दिव्य मार्गाकडे तुला घेऊन जाईन. ज्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या रथाचे बागडोर कृष्णाच्या हाती दिले होते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रथाचे नियंत्रण त्याच्या हवाली कराल तर तो तुमचा रथ पार करील. सेवा पूजा स्नान केल्यानंतर एकांतात देवाची पूजा व उपासना करा. स्तुती. नाथ अजामिळासारखा पापीही उद्धरला तर मग माझ्याकडे कृपादृष्टीने का पाहत नाही अशी प्रार्थना करावी. कीर्तन. स्तुती केल्यानंतर एकांतात बसून प्रभूचे नामसंकीर्तन करा. आपली प्रापंचिक कामे करीत असतानाही भगवंताचे नामस्मरण चालू ठेवा. कथाश्रवण. देवाला प्रिय असणाऱ्या खऱ्या संतांचा समागम करा. त्यांच्या मुखाने भगवंताच्या कथा ऐका. शक्य असेल तर दररोज पुराण ऐका. जर पुराण ऐकण्यास सवड नसेल तर रामायण भागवत या ग्रंथांचे वाचन करा. प्रेमपूर्वक त्यांचे पारायण करा. स्मरण. सर्व कर्मांचे समर्पण. झोपण्यापूर्वी दिवसभर केलेल्या कर्मांचे निरीक्षण करा की मी केलेली कर्मे देवाला आवडतील का. हृदयातून उत्तर जर नकारात्मक आले तर समजा तो दिवस जिवंतपणी नव्हे तर मृतावस्थेत घालविला. हातून जर पाप घडले असेल तर प्रायचित्त घ्या. इतर सर्व कर्मांची फळे परमेश्वराला अर्पण करा. या 6 साधनांच्या विधीपूर्वक आचरणाने जीवन सुधारते आणि अनन्य भक्ती प्राप्त होते. ज्याचे डोळे स्नेहपूर्ण व हृदय विशाल असते तो भगवंताला प्रिय असतो. जीवाची सवयच अशी काही आहे की तो कुणी केलेला उपकार विसरतो पण अपकाराचे स्मरण मात्र त्याला असते. जीव जे जे इच्छितो ते सर्व काही कधी घडत नसते. म्हणजे जीवाला जी इच्छा असते ते कधी घडत नसते.
जे भगवंताला मंजूर असते तेच होते. देवाकडे काहीच मागू नये, म्हणून काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. जर काही मागाल तर मग तो व्यापारच होईल. जर देवाकडे जर काही मागाल तर काय होणार? तो व्यापार होणार. भगवान नरसिंहाने प्रल्हादाला काही वरदान मागण्यास सांगितले. प्रल्हाद तर निष्काम भक्त होता, म्हणून त्याने भोगादी काहीच मागितले नाही. जो देवाची भक्ती करून मोबदल्यात काही मागतो तो बनिया समजावा. मग ही बनिया पदवी कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. कारण आपणच मागतो देवाकडे. आपण जरा थोडी भक्ती केली, आणि भक्ती तरी काय आपली, सकाळी जरा थोडीशी गंध वगैरे लावला, थोडी घंटी वाजवली की आता देवाला काहीतरी मागण्यात तो मोकळा झाला. म्हणजे म्हणून ही बनिया पदवी आपल्याला दिलेली आहे. पण इथे काय सांगितलं? जो देवाची भक्ती करून मोबदल्यात काही मागतो तो बनिया समजावा. भगवंताची भक्ती भावासाठी करायची असते. बनिया समजलं का? बनिया म्हणजे व्यापारी. भगवंताची भक्ती भावासाठी करायची असते, भोगासाठी नव्हे. भोगार्थ भक्ती करणारी व्यक्ती भक्त नसून बनिया असते. बनिया त्याला म्हणतात की जो थोडे देऊन पुष्कळ घेऊ इच्छितो. थोडेसे देतो आणि पुष्कळ मागतो. आपल्यासाठी देवाला त्रास देऊ नका. भगवान नरसिंह म्हणाले, प्रल्हादा, जरी तुला काही इच्छा नाही तरी माझ्यासाठी काहीतरी माग. प्रल्हाद, प्रभू, माझ्यावर अशी कृपा कर की संसारातील कोणतेही सुख मिळवण्याचा विचारही माझ्या मनात येऊ नये. कोणत्याही प्रकारची इंद्रिय सुखाची भोगेसना माझ्या मनात उद्भवणार नाही असे करा. कामानाम हृदय सरोहम भगवतस्तु व्रणे वरम. माझ्या हृदयात कोणत्याही कामनेचे बीज अंकुरित न व्हावे. माझ्या मनात कोणत्याही कामनेचा अंकुरही न राहावो असे वरदान मला द्या. प्रल्हादाने देवाला जे मागितले होते ते तुम्हीही मागा. प्रल्हादाने कामस्य नव्हे कामानाम म्हटले. म्हणजे देवाकडे नेमकं काय मागायचंय? देवाकडे जो मागतो त्याला उपमा दिलेली आहे की आता ज्या वेळेला भगवंत नरसिंह प्रल्हादाला म्हणाले की तू माझ्याकडे काहीतरी माग, त्यावेळेला प्रल्हादाने देवाला जवाब दिला होता की मी व्यापारी नाहीये की मी तुम्हाला काहीतरी पैसे द्यावे आणि मी व्यापाऱ्याला काहीतरी पैसे द्यावे आणि त्याने काहीतरी मला वस्तू द्यावी असं म्हणले. हा व्यापार नाहीये भक्तीचा, असा व्यापार नाहीये. म्हणून मला तू काय कर, माझ्या हृदयात कोणत्याही कामनेचे बीज अंकुरित न व्हावे, माझ्या मनात कोणत्याही कामनेचा अंकुरही न राहो असे वरदान मला द्या. प्रल्हादाने देवाला जे मागितले होते ते तुम्हीही मागा. प्रल्हादाने कामस्य नव्हे कामानाम म्हटले. इंद्रिय सुखाची इच्छा मनात निर्माण व्हायला नको असे अगदी साधे जीवन जगा की मनात कोणत्याही सुखाची वासनाच उद्भवू नये. वासनाच वाईट असते. वासनेला अनुसरून विषयांचा उपभोग जर प्राप्त झाला नाही तर मन विचलित होते, पण वासनापूर्ती केल्याने तर ते अधिकच भडकते. सांसारिक सुखाच्या उपभोगाची इच्छाच महादुःख आहे. ज्याला कोणत्याही सुखाची इच्छा नाही तोच खरा सुखी आहे. दुःख कशामध्ये आहे? सांसारिक सुखाच्या उपभोगाची इच्छा जो करतो, सांसारिक सुखाच्या म्हणजे संसाराला जे संसारामधून जे सुख मिळणार आहे आणि त्या संसाराच्या सुखाच्या उपभोगाची जी इच्छा करतात त्यांना दुःख होतं. ज्याला कोणत्याही सुखाची इच्छा नाही तोच खरा सुखी आहे. सांसारिक सुखाची इच्छाच कधी मनात उद्भवू नये असे मानणेच सुख होय. सुखाची इच्छा उत्पन्न होतात माणसाची बुद्धी व शक्ती क्षीण होऊ लागते. मनावर नेहमीच भक्तीचा अंकुश ठेवा. प्रल्हादाने वरदान सुद्धा कसे मागितले? वासनेची जागृती तेज नष्ट करते. म्हणून म्हणजे वासना ज्या वेळेला जागृत होते त्या वेळेला आपल्याला तेज नष्ट होतं. म्हणून अशी कृपा करा की
माझ्या मनात वासनाच निर्माण होऊ नये. गीतेत म्हटले आहे की सर्व काम्य कर्मांचा आणि सर्व इच्छांचा त्यागच संन्यास होय असे महात्मे सांगतात. काम्यानाम कर्माणाम न्यासम संन्यासम कवयो विदू. जीव निष्काम झाला तर त्याचा जीवभाव नष्ट होतो, नंतर तो भगवंताशी एकरूप होतो. जीव विश्वरूप होतो. पुण्यही मुक्ताला बाधक असते. विवेकाने पुण्याचा क्षय करा. ईश्वर बघा काय सांगितलं बघा, पुण्यही मुक्ताला बाधक असते. म्हणजे पुण्य सुद्धा मुक्तीला बाधक असतं. विवेकाने पुण्याचा क्षय करा. म्हणजे पाप हे मुक्तीला बाधक असतंच, पण पुण्य सुद्धा काय आहे, मुक्तीला बाधक आहे. कारण जसा पुण्यामध्ये काय होतं, पुण्य जरी कराल तरी पण त्याच्यात तो अडकतोच ना. म्हणजे लोखंडाची साखळी काय आणि सोन्याची साखळी काय, दोन्ही बंधनच आहेत. तसं पुण्यही मुक्ताला बाधक असते. विवेकाने पुण्याचा क्षय करा. ईश्वराच्या स्वस्वरूपाचे निरंतर ध्यान करा. पाप लोखंडाची बेडी आहे. पाप लोखंडाची बेडी आहे तर पुण्य सोन्याची बेडी आहे. म्हणजे दोन्ही शेवटी बेड्याच आहेत, म्हणजे बंधनच आहेत ना. आपल्याला सुटायचंय. पण काहींना असं वाटतं की मी पुण्य केल्यावरती सुटेल, तर पुण्य केल्याने सुद्धा सुटू शकत नाही. ती सुद्धा बेडीच आहे. या दोघांच्या नाशानंतरच जीवाला ईश्वराच्या धामात यायचे आहे. प्रल्हाद म्हणाला, नाथ अशी कृपा करा की माझ्या पित्यालाही दुर्गती प्राप्त न व्हावी. भगवान नरसिंह म्हणाले, तुझ्या पित्याला सद्गती देण्याची शक्ती माझ्यात नाही. म्हणजे भगवंताला प्रल्हाद म्हणतात की माझ्या पित्याला तू दुर्गती प्राप्ती न व्हावी असं काहीतरी करा, त्याला सुद्धा सद्गती दे. तर भगवंत काय म्हणतात, तुझ्या पित्याला सद्गती देण्याची शक्ती माझ्यात नाही. तुझ्या सत्कर्मांच्या जोरावरच तुझ्या पित्याला सद्गती मिळेल. तुझ्यासारख्या पुत्राने 21 पिढ्यांचा उद्धार होतो. मातृपक्षाच्या 7, पितृपक्षाच्या 7 व ससूर पक्षाच्या 7. प्रल्हादा, आजपर्यंत मी रावण, शिशुपाल किंवा अन्य कुणा दैत्यांना आपल्या मांडीवर कधी बसवले नाही, पण तुझ्यासारख्या भक्तासाठी मी आज तुझ्या पित्याला मांडीवर बसवले. तुझ्यासारखा भगवत भक्त वडिलांचा उद्धार करीत असतो, यात काही आश्चर्य नाही. माता पिता दुराचारी असले आणि जर पुत्र सदाचारी असला तर त्या माता पित्यांचा उद्धार होतो. पण माता पिता सदाचारी असून पुत्र जर दुराचारी असेल तर त्या माता पित्यांचा उद्धार होऊ शकत नाही. त्यांना दुर्गतीच प्राप्त होते. शुकाचार्य सांगतात, राजा आता तुझी खात्री झाली असेल की भगवंताच्या शिक्षेत ही करुणा असते. भगवंत ज्या दैत्यांना मारतात त्यांचा उद्धार पण करतात. निष्काम भगवंताचे काम भावनेने चिंतन करणाऱ्या गोपी भगवानमय झाल्या, तर शिशुपाल क्रोध भावनेने भगवंताचे चिंतन करीत असे तरी तोही भगवत रूप झाला. कंसही भयाने भगवंताचे सतत चिंतन करीत असे तोही कृष्ण स्वरूप झाला. गोपी काम भावनेने, शिशुपाल क्रोध व द्वेषाने, कंस भयाने भगवंताच्या ध्यानात तन्मय झाले होते. म्हणजे एनकेन प्रकारे भगवंताचं ध्यान झालं पाहिजे. आता जे शिशुपाल किंवा कंस ह्यांनी भयाने का होईना त्यांचं ध्यानच चालू होतं ना. म्हणजे आता येईल कंस, आता येईल आणि मला मारेल, असं ते सतत भगवंताचं ध्यान चालूच होतं ना. म्हणजे एनकेन प्रकारे भगवंताचं जर ध्यान करत असेल तर त्याला मात्र मुक्ती ठरलेलीच आहे. अटळ वैरभाव, वैरविहीन भक्तिभाव, भय, स्नेह किंवा अन्य कोणत्याही कामणिक भावाने भगवंतात पूर्ण मन लागले पाहिजे. भगवंताच्या दृष्टीने या भावात काही भेद नाही. तन्मयता ही मुख्य आहे. गोष्ट लहानशी व हीच आहे की कोणत्याही भावाने का होईना पण ईश्वराशी तन्मयता असावी. कुठल्याही भावाने, भीतीच्या भावाने का होईना. भगवंताचे द्वारपाल जय आणि विजय यांचे हे 3 अवतार झाले होते.
ते 3 अवतार आता आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.